नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दिक सर. आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वपूर्ण असे अपडेट का ज्या अपडेटची आपण आतुरतेने वाट पाहत होता आणि ती अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि अखेर जिल्हा न्यायालय भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी आज या ठिकाणी संपलेली आहे पूर्णपणे. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती पुन्हा सुरू झालेली आहे, नवीन अपडेट आलेले आहे, भरती सुरू झालेली आहे, लिपिक आणि शिपाई पदाची सुद्धा काय अपडेट आहे, लघुलेखकचं प्रवेश पत्र म्हणजे स्टेनोचे प्रवेश पत्र आजपासून यायला सुरुवात होणार आहे आणि जिल्हा न्यायालय भरतीचा पुढील संपूर्ण मार्ग हा सुकर झालेला आहे आणि आता या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती पूर्णपणे अतिशय जलद मार्गाने या ठिकाणी जलद गतीने होणार आहे. लक्षात द्या, पूर्णपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती अपडेट घेणार आहे. लिपिकचा कट ऑफ काय लागू शकतो, शिपायाचा कट ऑफ काय लागू शकतो, शिपायाने लिपिकचे किती मार्कावले सेफ राहू शकतात, जर 30 पेक्षा जास्त मार्क असेल तर मुलाखतीला तुम्हाला किती मार्क पडले तरी तुम्ही सेफ मध्ये राहू शकतात. सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी पाहणार आहे. मात्र जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून नवनवीन अपडेट नवनवीन माहिती तुम्हाला सर्व रोजच्या रोज आणि अपडेटेड या ठिकाणी आपल्याकडून मिळत जाईल. जिल्हा न्यायालय भरती पुन्हा सुरू. मित्रांनो, काय आहे अपडेट काय नाही ते आपण पाहणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या. चला तर मग काय आहे शासनाचा GR काय परिपत्रक आहे, हायकोर्टाने काय दिलं, रेफरन्स हायकोर्टाचा आहे, नक्की काय हायकोर्टाने काय रेफरन्स दिलाय, कशा पद्धतीने, हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आता मी दाखवतोय. सर्वांनी पटापट चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथून पुढच्या तुम्हाला माहिती आहे 4 डिसेंबर 2023 ला जिल्हा कोर्टाची जाहिरात आली आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत सगळे अपडेट सगळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचं काम करतोय आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही न्यायालयाची पायरी चढेपर्यंत मी तुम्हाला फायनल पर्यंत सगळं अपडेट देणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला जोडलं जायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, कारण का नवनवीन माहिती नवनवीन अपडेट अशी रोजच्या रोज तुम्हाला माझ्याकडून या ठिकाणून मिळत जाणार आहे. ओके, एक मिनिट मार्कर, ओके. तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केल्यानंतर जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी आणि नवीन सर्वांनी काळजीपूर्वक पाहिजे आणि जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करणारे जर माझे विद्यार्थी असतील तर त्यांनी माझा हा मोबाईल नंबर आहे आणि हा व्हॉट्सअप मोबाईल नंबर आहे. कॉल करायचा नाही, तुमचे काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असेल, व्हॉट्सअपला SMS करायचा आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपण विद्यार्थ्यांनी करायचं जे नवीन आहे का ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून रोजची डेली अपडेट मिळत जाईल त्याच्यावरती मेसेज करायचा आहे, तुमचा जिल्हा आणि नंबर मला कळवायचा आहे, गाव आणि नाव. ओके, चला बघूया काय आहे. 15 जुलैचं कालचं परिपत्रक आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहत असालच. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मनोज शर्मा रजिस्ट्रार इन्स्पेक्शन वगैरे वगैरे, हायकोर्ट अप्लायर वगैरे वगैरे. टू ऑल द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज, सगळ्या प्रिन्सिपलांना म्हणजे जज जे मुख्य न्यायाधीश आहेत कोर्ट त्यांना दिले द चीफ जज कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस मुंबई आणि चीफ जजेस मॅजिस्ट्रेट मुंबई. मित्रांनो, सब्जेक्ट काय सांगितलं बघा, डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस 2000. ऐका, तुम्ही म्हणजे काय इंग्लिशमध्ये सांगू राहिले सर, ऐकून घ्या, मी सगळं सांगतो तुम्हाला व्यवस्थित, फक्त व्यवस्थित पहा आणि शेवटी महत्वाचे जे आपले जे तारखा कधी आल्या, काय हॉल तिकीट कधी, सगळं आहे. ओके, डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 टू फिल अप व्हॅकंट पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. ओके, हे खालचं ते वरचं बऱ्यापैकी सारखं. रेफरन्स काय पहा, हायकोर्ट लेटर, यस 9/5/24 जे हायकोर्टाचं लेटर होतं तो रेफरन्स घेतलेला आहे आणि सांगितलं काय, रिस्पेक्टेड सर अँड मॅडम, propose the above subject is directed by the honorable recruitment committees of Bombay High Court to inform you to the reason protected further the central online recruitment process 2023 for the post of stenographer grade 3 as per the timelines given in below table and forward the proposal of select list and waiting list within the time frame as under for approval. आता त्यांनी डायरेक्टली सांगितलंय डिस्ट्रिक्ट कोर्ट नंबर ऑफ 1 ते 68 23 तारखेला स्टेट एक्झाम फॉर्म स्टार्ट एक्झाम आणि कंप्लीट 31/7 9/96 ते 223/7 स्टार्ट आहे, सगळ्या 23/7 स्टार्ट आहे, 5/8 आहे. म्हणजे द रिवाइज गाईडलाईन्स हायकोर्ट ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 4/12/2023 and candidate data for the post of stenographer grade 3 are already forward wide letter under reference. आता लक्ष द्या इकडं भांडो, काय सांगितलेले त्या ठिकाणी त्यांनी की हा जो डाटा आहे, हा डाटा जो 4/12 जाहिरात आली होती किंवा कॅन्डिडेट त्याच्यानुसार तो डाटा वगैरे सगळे आणि स्टेनोग्राफरचं का आधी आले, कारण का स्टेनोग्राफरला ऐका टायपिंग पेपर नव्हता, स्टेनोग्राफरचा कट ऑफ लागणे हे त्या भानगडी नव्हते. ऍक्च्युअली स्टेनोग्राफरचे जेवढे फॉर्म होते जवळजवळ तेवढे सर्वच्या सर्व फॉर्म त्या ठिकाणी इलिजिबल झाल्यामुळे त्यांची आता डायरेक्टली स्किल टेस्ट होणार आहे आणि स्किल टेस्ट टाइम टेबल त्यांच्या ठिकाणी आलेला आहे. पुढे काय सांगितले त्यांनी, ॲज बघा
it is the further inform you that the admit card hall ticket will be made available in the login ID of the candidate from 16 जुलै to 22 जुलै, म्हणजे 16 जुलै ते 22 जुलै म्हणजे आजपासून तुमचे काय येणार मित्रांनो, प्रवेश पत्र येणार आहे स्किल टेस्टचे, फक्त लघु लेखकचे. मग आता राहिला प्रश्न आपला याचा, लक्षामध्ये इकडे बघा त्यांनी काय सांगितलं, स्टेनोग्राफर ग्रेड 3 ते जिल्ह्याला क्रमांक दिलेले आहेत, त्यांनी त्या क्रमांकानुसार जिल्हे तुम्ही पाहू. कॅन्डिडेट पाहा किती नंबर ऑफ 9, 12, 15, 20 वगैरे कशा पद्धतीने कॅन्डिडेट आहे. 1 to 68 ला पाहू शकता तुम्ही, 96 ते 200 ला कॅन्डिडेट पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी कॅन्डिडेट आलेले आहेत विद्यार्थ्यांनो. 201 ते 60 डिस्ट्रिक्ट आहे, टोटल 4751 34 मध्ये एवढेच फक्त कॅन्डिडेट, जास्त अजिबात कॅन्डिडेट आलेले नाही. त्याच्यामुळे त्यांची स्किल टेस्ट 2-1 दिवसात होऊ शकते. आणि स्किल टेस्ट जे रिक्रुटमेंट कॅलेंडर फॉर द स्टेनोग्राफर डायरेक्टली सांगितले 16 ते 22 काय 16 ते 22 मध्ये काय होईल तुमचं, इलिजिबल कॅन्डिडेट शॅल टेंडर प्रिंट आउट टू ऍप्लिकेशन फॉर्म अँड ऍडमिट कार्ड हॉल तिकीट टू बी द कन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्ट वेअर कॅन्डिडेट इज अपील, हेच होणार आहे. त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया असणार इलिजिबल शॉर्ट हँड टेस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट, मराठी शॉर्ट हँड टेस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट लागणार आहे 16 ते 22 मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिश आणि मराठीला कोण कोण तुम्ही क्वालिफाय झाले येणार आहे. त्याच्यानंतर रिझल्ट ऑफ इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट अँड मराठी शॉर्ट हँड टेस्टचा रिझल्ट लागणार आहे. मराठी टायपिंग टेस्ट अँड रिझल्ट फॉलोड बाय इंग्लिश टायपिंग टेस्ट ऑन द सेम डे. रिझल्ट ऑफ इंग्लिश टायपिंग टेस्ट इंटरव्ह्यू, अशा पद्धतीने तुमची काय असणार आहे पूर्णपणे याची शेड्यूल असणार आहे. आणि त्यांनी पहिलं शेड्यूल त्यांनी टाकलं तर दुसरे शेड्यूल सगळे भरत जातील त्याच्या पुढे, हे जे पार्ट बी मध्ये सगळं दिलं जाईल. आणि लक्षामध्ये अशा पद्धतीने, आणि हे नोटीस आहे तुम्हाला दिसत असं नाही, नोटीस मध्ये त्यांनी सांगितले अ व्हिजिट टू कन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्ट ड्युरिंग टू द पिरियड फ्रॉम 16/7 तो 22/7, म्हणजे ह्या कालावधीमध्ये काय करायचं तुम्ही त्या ठिकाणी जायचंय आणि त्या ठिकाणी तुमचं काय होणार आहे. आता या ठिकाणी ती लिंक दिली, त्या लिंकला तुम्ही जर लॉग इन केलं तर तुम्ही डायरेक्ट हॉल तिकीट जाताय. आज हॉल तिकीट आले असेल आणि डाउनलोड हॉल तिकीट करून घ्यायचे, सेम असंच येणार आहे मित्रांनो. TCS मार्फत होणारी जरी भरती असली तरी लक्षात ठेवा पहिल्यांदा असं होतंय ह्या TCSचं की तुमचे हॉल तिकीट कधी येणार आहे, तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायला लिंक कधी ओपन होणार हे सगळं कोर्ट आधी सांगतं आणि मग ते TCS तिकडून हे करतं. आता ही TCS ची लिंक आहे त्याच्यावरती ते ओपन होणार आहे. ओके, अशा पद्धतीत द कॅन्डिडेट शॅल फ्रिक्वेंटली चेक द नोटीस बोर्ड अँड ऑफिशियल वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर रेग्युलर अपडेटसाठी. लक्षामध्ये आता प्रश्न आपला असा की आपलं कोर्ट भरतीचा विचार करता आता नीट लक्ष द्या. आता आपल्याकडे आहे लिपिक, आपल्याकडे कोणते लिपिक आणि शिपाई. मित्रांनो लिपिक आणि शिपायाची पुढील प्रक्रिया काय असणार आहे. आपला पेपर झाला, फेब्रुवारीमध्ये पेपर झाले, सगळं झालं, पहिली उत्तरपत्रिका आली त्यानुसार आपल्याला मार्क कळले. आता पुढचा टप्पा असणार आपली सेकंड रिस्पॉन्स शीट, म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे का जिच्यामध्ये ऑब्जेक्शन वगैरे घेतले ती फायनल सेकंड रिस्पॉन्स येणार आहे. त्याच्या पुढचा टप्पा आहे आपलं नॉर्मलायझेशन होणार आहे. नॉर्मलायझेशन त्याच्यानंतर काय होणार आपलं नॉर्मलायझेशन होणार आहे. लक्षात ठेवा नॉर्मलायझेशन झाल्यानंतर नॉर्मलायझेशनचे मार्क आल्यानंतर आपल्याला लागणार आहे मित्रांनो कट ऑफ, आणि हा जो कट ऑफ लागणार हा 1/7 एवढा कट ऑफ लागणार आहे. लिपिकचा पण आणि शिपायाचा पण एकाच जागेसाठी 7 उमेदवारांना संधी मिळणार आहे टायपिंग करण्यासाठी. लक्षात ठेवा एका जागेसाठी 7 मुलांना संधी मिळणार आहे टायपिंग करण्यासाठी. या विद्यार्थ्यांनी टायपिंग केल्यानंतर त्यातून परत 1/3 काय होणार आहे पुढे याला क्वालिफाय तुम्ही होणार आहे, मुलाखतीला 1/3 लोक तुम्ही क्वालिफाय होणार आहे. लक्षामध्ये अशी पद्धत आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना 24+ मार्क आहेत, 24 किंवा 25+ मार्क क्लर्कला आहेत ते सगळे विद्यार्थी सेफ झोन मध्ये आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला 19 ते 22 मार्क आहेत, 22 शिपायाला, 22च्या पुढचे तर सगळेच आहे पण 22 पर्यंत असणारे सुद्धा बऱ्यापैकी सेफ मध्ये आहे. आणि 22+ शिपायाला मार्क असणारे सगळे सेफ आहेत आणि 25+ लिपिकला मार्क असणारे जवळजवळ सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी सेफ झोन मध्ये असू शकतात. तुम्ही म्हणशाल सर काही सांगता तुम्ही आमचं 27 लाख, अरे बाबा त्या जागेच्या तुलनेत मी ओव्हरऑल जागेच्या तुलनेत सांगतोय. आणि ज्या विद्यार्थ्याला 30+ मार्क आहेत, 30+ मार्क त्याला इंग्लिश आणि मराठी टायपिंगला 15 मार्क जरी आले किंवा 12 जरी मार्क आले तरी तो मुलाखतीला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी पात्र होऊ शकतो. लक्षात ठेवा तो तरी इंटरव्ह्यू साठी त्या ठिकाणी करू शकतो, पात्र होऊ शकतो. लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन विद्यार्थी सगळ्या अपडेट जिल्हा न्यायालयाच्या अपडेटसाठी सगळ्या विद्यार्थ्यांनी माझा हा नंबर आहे 97 हे बघा 66 हे बघा 85 हे बघा 36 हे बघा 75 97 66 85 त्याच्यावरती मला काय करा मेसेज करा. लक्षामध्ये आता इथून पुढे सेकंड हे सगळे रकाने भरले जातील आणि त्यानुसार आपलं शेड्यूल काय होईल सुरू होईल. अशा पद्धतीने हे परिपत्रक होतं GR. आता बाळांनो लक्षात ठेवा आता पुढची प्रक्रिया आपले शिपाई आणि शिपायासोबतच लिपिक हे सुद्धा निकाल लवकर लागणार आहे. त्याच्यामुळे हे निकाल लवकर लागत असताना दुसरी गोष्ट क्लर्कला बॅक स्पेस बंद असू शकतो. बॅक स्पेस जो आहे बॅक स्पेस आपला तो बंद असू शकतो. आपल्याला कदाचित हार्ड कॉपी पण असू शकते,
आणि जर जिल्ह्याने घेतलं तर हार्ड कॉपीच असेल, जिल्ह्याने नाही घेतलं तर मग TCS कडे गेलं. आपला फॉन्ट हा कृतिदेव 055 हा आपला फॉन्ट असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो कदाचित जर ISM 6 जर TCS कडे गेलं तर ISM 6 असेल असं बरेच जण म्हणतात. मात्र कोर्ट तुमची कामकाज कृतिदेव 55 मध्येच ग्राह्य धरतं. त्याच्यामुळे कृतिदेव 55 मध्ये सर्वजण सध्या तयारी करतात. परंतु कृतिदेव मधून ISM मध्ये येणं सोपं आहे, पण ISM मधून कृतिदेव मध्ये जाणं सोपं नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कृतिदेवची प्रॅक्टिस राहू द्या. शिपायाचा काही विषय येत नाही. तुमचा आता डायरेक्ट कट ऑफ लागल आणि तुमचा कट ऑफ लागल्यानंतर डायरेक्टली तुमची होईल ती स्किल टेस्ट आणि तुमची स्किल टेस्ट साठी पण एकाच 7 मध्ये घेतील आणि मुलाखतीला परत एकाच 3 मध्ये घेतील. त्याच्यामुळे 22 मार्क 20 मार्क 29 नाही 19 20 21 असे मार्क ज्यांना आहे ते सर्व विद्यार्थी स्किल टेस्ट साठी क्वालिफाय होतील. आणि इकडे 24 28 27 26 असे लिपिकला आहे ते सगळे लिपिक साठी क्वालिफाय होतील. आणि लक्षामध्ये त्याच्यामुळे ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो कोर्ट भरती संदर्भातली. त्याचबरोबर मित्रांनो आता पोलीस भरतीचे पण हॉल तिकीट आहे, पोलीस भरतीचे पण फॉर्म चालू आहे. आणि आपण जर पोलीस भरती करत असाल किंवा आपण जर पोलीस भरतीच्या संदर्भातली काही हे करत असाल तर आता 7 जुलैला महत्त्वाचे पेपर झाले होते आणि त्या महत्त्वाच्या पेपरचं स्पष्टीकरण करणारं महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक आलेलं आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे साधं बुक नाही, स्मार्ट बुक आहे. प्रथम आवृत्ती मित्रांनो भाग 1 च्या आता जस्ट लेटेस्ट 2024 मध्ये झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये भेटणार आहे. 360 संभाव्य जम्बो बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट सेलर अवॉर्ड प्राप्त असणारा पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच स्पष्टीकरण द स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन 350+ स्मार्ट QR कोड समावेशासह प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह विश्लेषण आगामी मुंबई पोलीस व इतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360 अंश अँगलने सखोल विश्लेषणाचं स्पष्टीकरण असणारे पुण्यातील तज्ञ प्राध्यापकांकडून परिपूर्ण दर्जेदार विश्लेषण सुटसुटीत मांडणी. एका प्रश्नातून संभाव्य 10 प्रश्नांची तयारी होऊ शकते. लेटेस्ट 7 जुलै 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं पण सखोल विश्लेषण याचे मी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नपत्रिकाचं GK मराठी अंकगणित व बुद्धिमत्ता अशा सर्व विषयाने वर्गीकरणाचं सखोल विश्लेषण असणार आहे. अंकगणित बुद्धिमत्ता असणार आहे. आणि विशेष म्हणजे या पुस्तकात जे संभाव्य प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत यातले 90 नाही 95% प्रश्न मागील सगळं पेपरला आलेले आहेत. त्याचबरोबर जम्बो टेस्ट सिरीज बुक्स मध्ये मागील सलग 10 वर्षांमध्ये सरासरी 70% ते 99 प्रश्न जसे तसे आलेत. त्यामुळे 100+ स्पष्टीकरण व्हिडिओ 200+ टॉपिक वाईज 22+ टॉपिक वाईज 37 सर्व टेस्ट रँक झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर असणार हे पुस्तक. आणि विशेष म्हणजे लेटेस्ट 7 जुलै 2023 झालेले पेपर पण आहे विश्लेषणासह आहे आणि नामांकित अकॅडमीचे सर्व पेपर आहे. भारतीय प्रकाशन पुणे जम्बो स्मार्ट बुक सिरीज क्वालिटी क्वारंटेड बेस्ट सेलर सिरीज म्हणजेच मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबे सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे हे पुस्तक तुम्हाला लवकरच आपल्या जवळच्या बुक स्टॉल पाशी कुठेही उपलब्ध होऊ शकतं. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पुस्तक खरेदी करू शकता. कोणाला चालू घडामोडीची टेस्ट सिरीज लावायची असेल तर 11 रुपयामध्ये आहे टेस्ट सिरीज. माझा मोबाईल नंबर इथं खाली तुम्हाला दिसतोय. माझ्या मोबाईल नंबरवरती संपर्क करून तुम्ही 11 रुपयावरती टेस्ट सिरीज ती जॉईन करू शकता. त्याचबरोबर 150 रुपयाची टेस्ट सिरीज जर कोण लावायची असेल ऑनलाईन परीक्षा होईपर्यंत ती पण तुम्ही जॉईन करू शकता, काय अडचण नाही. ओके चला अशा पद्धतीने आपण जिल्हा न्यायालय भरती संदर्भात आता या ठिकाणी चर्चा केली किंवा जिल्हा न्यायालय संबंधी भरती संदर्भात आपण या ठिकाणी बोललो. आता प्रश्न राहिला असा की या ठिकाणी त्यांनी जे परिपत्रक किंवा हे जे अशा पद्धतीनुसार काढले हे अजूनही बऱ्याच प्रकारामध्ये ते येण्याची शक्य म्हणजे आता आपलं कोर्टाचं येईल याच्या पुढे नंतर आता कोर्टाचं येईल. म्हणजे तुम्हाला अजून पण मला एक दाखवायचं होतं ते राहून गेलो माझ्याकडून तुम्हाला दाखवणं. 1 मिनिट. आता कोर्टाचं पण असं येऊ शकता. कोर्टाचं म्हणजे आपलं लिपिकचं आणि शिपायाचं. आता प्रश्न असा आहे लिपिक आणि शिपाई नक्की कोण घेणार, कशा पद्धतीने घेणार, का इकडे जाणार तिकडे राहणार. ओके सगळं स्टेनोग्राफर 23 जुलै 2023 10 ऑगस्ट दरम्यान परीक्षा होणार आहे. हे काय आलं आता परत अपडेट. ओके अजून हॉल तिकीट आलेलं नाही स्टेनोग्राफरचे, दुपारनंतर येऊन जाते. अजून हॉल तिकीट आलं नाही. ओके आणि लिपिकवाले जे आहे टायपिंगची स्टेटचं लक्षात ठेवा लय अवघड आहे ते. कारण ते कशा पद्धतीनं काय काय करतात तुमच्या माहितीसाठी सांगतो की ते कीबोर्ड कोणते कसे पण वापरतात विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. ओके आता हे लक्षात ठेवा. जिल्हा न्यायालय भरती लिपिक पदाची टायपिंग करताना येणार अडचणी मी सांगतोय. टायपिंग टेस्ट जर आता कोणत्या अडचणी आल्या तर आजपासून 30 दिवसात पण होऊ शकतात. मराठी टायपिंग 30 शब्द 10 मिनिटं 10 मिनिटं. इंग्रजी टायपिंग 400 शब्द 10 मिनिटं 20 मार्क.
पेशंट हार्ड कॉपीवर असू शकतो. लक्षामध्ये हार्ड कॉपी टेबलवर तुमच्या सुईने म्हणजे असं करावं लागेल तुम्हाला. आता पण आपण असं केलं, आता असं करावं लागेल, सांगता येत नाही. त्यानंतर मराठी कृतीदेव 055 फॉन्ट असेल त्यात जे शब्द डायरेक्ट येत नाही त्यासाठी शॉर्ट की वापरावं लागेल. लक्षात ठेवा. मराठी टायपिंग आणि इंग्रजी टायपिंग यात किमान 7 दिवसाचा गॅप असेल. स्किल टेस्ट कोण घेणार, TCS की कोर्ट, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. तर कोणी घेतली तरी आपण अशी तयारी ठेवू की आपल्याला कोणताच फरक पडणार नाही. जर शॉर्ट की बंद असल्यास त्यावेळी, जर शॉर्ट की बंद असेल तर त्यावेळी काही शब्द पाय म्हणून टाईप करावे लागतील. टेस्ट ऑफलाईन होईल. प्रॅक्टिस करताना टायपिंगचं बटन आवाजाचा ऑडिओ चालू ठेवा. कीबोर्ड स्वतः चालू नसतील. कीबोर्ड कोणत्याही एका कंपनीचे नसतील. सर्व कीबोर्डवर प्रॅक्टिस ठेवा. काना मात्र वेलांटी उकार सारख्या चुका पण धरल्या जातात. एक चूक झाल्यास किंवा शब्द राहिले 0.20 मार्क म्हणजे 5 चुका झाली तर 1 मार्क मायनस होतो. मळ्यात येथील अर्धा ळ येत नाही तो पाय मोडून टाईप करायचा असतो. पाय मोडा इकडे बघा, इस्कॅप इकडे, इस्कॅपच्या खाली ते बटन आहे तिथं आहे. स्किल टेस्ट ही तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरला त्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते, कदाचित असंही होऊ शकतं. लक्षामध्ये. त्याच्यामुळे सर्व कीबोर्डवर प्रॅक्टिस ठेवून तुम्ही तुमचं कामकाज व्यवस्थित चालू ठेवा. ही होती जिल्हा न्यायालय भरती संदर्भातलं अपडेट. परत काही नवीन अपडेट, नवीन माहिती आली तर मी परत तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत पाहत राहा आपला YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का इथून पुढची सगळी नवनवीन माहिती अपडेट तुम्हाला मी देणार आहे. भेटूया परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.